थांबवणार तू? हा सगळा काय प्रकार आहे? रमाई अगं असं सगळं गाव गोळा करून ते मी बघून घेईन. मुळात माझ्या मागे यायचं नाही असं बजावलेलं असतानाही माझ्या मागे आलासच का? रमाई का म्हणजे? रमाई मी तुझा मुलगा आहे. तुझी पद तुझी प्रतिष्ठा माझ्यासाठी खूप मोलाची आहे रमाई. जो चुकला त्याला शासन होणारच. पण हा जो काही प्रकार चाललाय रमाई, ही पद्धत तुझ्यासाठी आपल्या घराण्यासाठी बरी नाहीये. आपलं खासगी आयुष्य असं चव्हाट्यावर आलं तर तुझ्याच नावाची अप्रतिष्ठा होईल. सासूने सुनेची अब्रू विशीवर टांगली असंच बोलतील सगळे. आणि या सगळ्यात तुझंच नाव खराब होईल रमाई. ऐक माझं, जे काही आहे आपण ते त्यांच्या घरात जाऊन शांतपणे सोडू. पण आता हा तमाशा थांबवूया. कळकळीची विनंती करतो. जे झालं ते खूप झालं. आता तुझी प्रतिष्ठा पणाला लावू नकोस. तू पाया पडतो तुझ्या, मी हात जोडतो. ऐक माझं. जावई मात्र लाखात एक हो. लाज राखली आपली. कुटुरे, तू चाहून नाही घेऊन आलास ना हे सगळं थांबवायला? किती चांगलं आहेस तू. तुम्ही निघावं. जे काही आहे ते आम्ही आमच्या सामोपचाराने आपापसात निपटून घेऊ. या तुम्ही. छे, या मूर्ख दिगूनी सगळा बट्ट्याबोळ केला. तमाशा चांगला रंगला होता, त्याच्यावर पाणी फिरवलं. पण हिला पीळ भरूया आणखी. हा करता झाला म्हणावं की सखूच्या पूर्णच आहारी गेलाय म्हणावं. अहो, तुम्ही इथे काय बसलात? उठा ना. अहो उठा. अहो उठा. असं काय करताय? हो उठा. आधी उठा. कशाला उठा? उठा. अहो कोणी पाहिलं तर? अहो तुम्ही मालकांच्या जागी म्हणजे दिगूच्या जागी बसलात. हा उठा ना. उठा. अहो नवीन वाद नको. ती महामाया नसली ना तरी ती सोमडी यमुना इथेच आहे. अहो उठा म्हटलं ना. उठा. अगं सोड का त्या यमुनेला. दिगूने ते यमुनेचं नाक कसं काय ठेचलंय ना, त्याची पडली असेल कुठेतरी घायाळ होऊन. आणि दिगूचं म्हणशील ना तर दिगू ज्या पद्धतीने सकूच्या बाजूने उभा राहतोय ते बघता तो या आसनावर पुन्हा बसू शकेल असं मला वाटत नाही. बघावं तेव्हा त्या वहिनीच्या विरोधात वागतोय तो. आणि हे वहिनीला कालत्रयी सहन होणार नाही. मग वहिनी त्याला इथून हाकलवून देईल आणि मग या सगळ्या पिढीचा भावी सावकार मीच असणार आहे. स्वारी अगदी रुबाबदार दिसते हो. हे घ्या, मी केशराचं दूध आणलंय तुमच्यासाठी. प्या मनोसोक्त. हा कुणी नाही हा तुम्हाला इथे आता बोलणार. अरे मग काय, शेवटी मालक मी आहे. हा अरे मूळचं तेज वर येणारच. वच्छे मी आता पैक्याने नाही, रुक्याने नाही, तर मोहराने जुगार खेळणारे. मोहराने. साचदान येऊ दे.
रमा मावशी, तू जरा चल माझ्याकडे, जरा विश्रांती घे. फार मनस्ताप झालाय ग तुझ्या डोक्याला. जरा बस माझ्याजवळ, तुला ना सरबत करते चांगलं. का फक्त सरबतावर बोळवण करणार आहेस? मिष्टान्न भोजन नाही का घालणार आम्हाला? आमच्या सुनेनं तिच्या माहेरच्याने आमच्या अब्रूचं शेण केलंय. आनंदोत्सव नाही का साजरा करायचा? खरी चल म्हणे. मी बाई सहजच सुचवलं. काही सुचू नकोस. आधीच मला कळायला हवं होतं. तुझीच भाची आहे ना. सासरचा उंबरठा ओलांडल्यापासून नुसता छळवाद मांडलाय आमचा. हिचे आई बाप खोटारडे आणि लेक बनेल. सांगितलेली एक गोष्ट म्हणून कधी सरळ केलेली नाहीये. पण निघूया आता. हो, निघायलाच हवं. इथे थांबून तरी काय होणार आहे? सोनं मिळणार आहे का? बरं, ते मिळणार आहे की नाही, कधी मिळणार आहे याची काही शाश्वती नाहीये. चल. तू कुठे निघालीस? घरी. बाई बाई बाई, एवढा घसा कोरडा करून सांगितलं, कळलं नाही का तुला? शिवाप्पा, उमा, बघा तुमची निगरगट्ट लेक, हिम्मत बघा तिची. आमच्या बरोबर घरी येते. बघताय काय? दिगू मध्ये पडला ना म्हणून वाचलात तुम्ही. पण परत सांगते, जोवर तुम्ही खरे दागिने देत नाही तोवर ही सखू इथेच राहणार. अहो सासूबाई, असं नका हो करू. मी पाया पडते, हात जोडते, असं करू नका.